जय शिवराय. रामकृष्ण हरी. दादांनो, श्री स्वामी समर्थ. महिलांचा जन्म काही सोपा नाही दादांनो. काही लोक म्हणतात, काही नवरे म्हणतात बायकांना, त्यांच्या बायकांना काय काम असतं, घरात तर बसलेलं असतात, माणसं इतकं काम असतं का? हा त्यांचा गैरसमज आहे दादांनो. तुम्ही विचार करा, तुम्ही जॉबला जाता, तुम्हाला ते दिसतं मी काम करतो, पण एक बायको आपल्या घरामध्ये आपल्यासाठी सकाळी उठल्यापासून किती पळपळ पळपळ करते बरं. सकाळी ती 5ला उठते, तुमची 7ला ड्युटी असते, 7ला जॉबला जातं, कोणी 9ला जातं, ज्याच्या त्याच्या जॉब प्रमाणे टायमिंग आहे. तर विचार करा की 5ला उठल्याच्या नंतर तिचा एकच विचार असतो, माझ्या नवऱ्याला आज ही भाजी आवडती, माझ्या नवऱ्याला ती भाजी आवडती, माझ्या नवऱ्याला तिळाची चटणी आवडती, माझ्या नवऱ्याला जवसाची चटणी आवडती. ती सकाळी उठल्यापासून तुमच्याच तैनेतीत राहते. मुलांना हे आवडतं, मुलांना ते आवडतं, मुलांची 6:30ला शाळा आहे, मुलांची बस येईन, उशीर झाला तर बसवाला निघून जाईल. म्हणजे ती उठती तर सगळा विचार परिवाराचा असतो. ती स्वतःसाठी विचार करते का, मला आता चहा प्यायची, मला हे खाऊ वाटते, मला हे करायचे, माझ्या आवडीचं बनवणार. ती स्वतःचा विचार कधीच करत नाही. सकाळी उठल्याबरोबर ती तुम्हाला आंघोळीला पाणी ठेवून देणार, त्याच्यानंतर म्हणणार आहो उठा, टाइम झालाय. 2-3 वेळेस उठवणार तुम्हाला, उठा म्हणून. तुम्ही उठणार, आंघोळ वगैरे करून येणार, टावेल तुमच्या हातात, तुमचा रुमाल तुमच्या हातात, टिफिन झालेला टिफिन तुमच्या हातात, चहा झाल्यावर चहा तुमच्या हातात, सगळं तुम्हाला बसल्या ठिकाणी येतं दादांनो. आणि तुम्ही ड्युटीला गेल्याच्या नंतरही ती संध्याकाळचा विचार करते, आज मी हे केलं पण संध्याकाळी त्याच्या आवडीचंच मी बनवणार. संध्याकाळी तुम्ही फक्त आल्याच्या नंतर घरात पाय का दारात पाय, ती पटकन एक पाण्याचा ग्लास घेऊन येते आणि म्हणते लय थकले का हो तुम्ही. म्हणजे तेवढ्यातच तुमचा ते थकवा निघून जातो. हे प्रत्येकाच्या घरात आहे, मी बाहेरच्या काही गोष्टी सांगणार नाही, आमच्याच घरातल्या काही गोष्टी तुम्हाला सांगते. आणि आल्याच्या नंतर पटकन गरम गरम चहा तुम्हाला ठेवणार, काही नाश्त्याला करून देऊ का, म्हणजे तुमच्याच तैनातीत राहते. आणि ते झालं, डबा झाला, तुमची आवड निवड झाली, सगळ्या गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर हे राडा जे होतो सकाळी, स्वयंपाक वगैरे, धुणं भांडी, झाडू फरशी, देवपूजा, घरात भरपूर असे काम आहेत की महिलांना ते केल्याशिवाय सुद्धा झोप येत नाही, निवांतही राहता येत नाही. आणि झोप म्हणजे नाहीच आहे महिलांना. एक विचार करा दादांनो, ही तिचं आयुष्य सगळं परिवारालाच लावते, कारण की ती संसारालाच अर्पित करते तिचं हे जीवन सर्व. विचार करा, तिनं सर्वांचं आवड निवड ठरवलेली असते. माझ्या नवऱ्याला हे आवडतं, माझ्या मुलांना ते आवडतं. ती स्वतःला विचारते कधी मला ही भाजी नाही आवडत, मी माझ्यासाठी दुसरी भाजी करते. नाही ना, आवडत नसलं तरी ती खाऊन घेते, कारण की स्वतःला करायचं म्हणल्यावर तिचे म्हणजे ती थकलेली असते. मुलांनी जर म्हणले मला हे आवडत नाही, नवऱ्याने जर म्हणलं मला हे नाही आवडत, दुसरी भाजी कर, तर ती ताटावरून उठून ती नवऱ्यासाठी दुसरी भाजी करते किंवा आवडी निवडीचं करते. विचार करा तुम्ही. आणि सकाळी सर्वांच्या आधी उठते आणि सगळे झोपल्याच्या नंतर ती झोपते. विचार करा, इतकी महिला काम करते, तरी काही पुरुष म्हणतात महिलांना काय काम असतं, महिला घरात तर असतात. हेच महिलांचं जीवन आहे, करून सवरून नाव निघत नाही महिलांचं. आणि जी हाऊसवाईफ असते ना, तिचं खरंच घरामध्ये वेगळंच असतं, तू काय काम करते. जे जॉबला करतात ना त्याला थोडाफार मान सन्मान भेटतोच, पण जे हाऊसवाईफ असते घरातच सगळ्यांची म्हणजे स्वयंपाक वगैरे तिचं घरगुतीच काम असतं. पण घरगुती काम हे सोपं नाहीये दादांनो. स्वयंपाक पाणी, झाडू फरशी, आजचा विचार, उद्याचे विचार, लेकरांना शाळेतून आणणं, ट्युशनला नेऊन सोडणे, हा जबाबदाऱ्या तुम्हाला वाटते तितक्या सोप्या नाही दादांनो. करून बघा, 2 दिवस तरी तुम्ही तुमच्या बायकोचे कामं करून बघा, तुम्हाला तेव्हा कळतील. म्हणतात ना, देवळात गेल्याशिवाय देव दिसत नाही, ते खरंय दादांनो. बोलायच्या अगोदर खरंच विचार करून बोला. महिलांना काहीच काम नसतं, हे तुमच्यासाठी छोटं वाक्य. खरंच तुम्ही त्यांचं आयुष्य जगून बघा. आयुष्य हे सोपं नाहीये.
पण ती आनंदीत तुमच्या आनंदात आनंद मानून ती हसत खेळत घरचे काम करत असते, तुमच्याकडे लक्ष देते, मुलांकडे लक्ष देते, घरातला बी झाडून झुडून व्यवस्थित तुम्ही घरात आल्याबरोबर तुम्हाला कसं वाटतं घरात घर पण असल्यासारखं. महिला जर घरामध्ये असली ना खरंच घरामध्ये एकदम फ्रेश वाटतं, लक्ष्मी नांदते घरामध्ये. तुम्ही सहज असं म्हणूच नका महिलांना काही काम नसतं, हे तुमचा गैरसमज आहे, एवढंच मला म्हणायचंय. आणि खरंच तुम्ही हे जर खरंच बोलणं टाळलं, तुम्ही जर म्हणलं खरंच महिलाशिवाय खरंच जिंदगी नाहीये, कारण की एक बायको घरात असली तरच आपण सगळ्या गोष्टी करू शकतो, ड्युटीला जाऊ शकतो, सगळे काम काही पुरुष करू शकत नाही. महिला तरी सगळे काम करू शकतात, कारण की महिला ही सक्षम राहते आणि मेन म्हणजे तिच्यात सहनशीलता असते. दादांनो, पुरुषांना सहनशीलता नसते, कारण की राग आला त्यांना कंट्रोल होत नाही. पण महिला जी असते ना तिच्यात खूप सहनशीलता राहते. कोणी किती बोलो, सासू सासरे बोलो, नवराई बोलो, तिचं प्रत्येक पाऊला परत अपमान होत असतो. नात्यागोत्यातून, घरातून आणि परिवारातून प्रत्येक पावला परत तिचा अपमान होत असतो. पण ती एकच विचार करते, आज रागात होते ते, उद्या म्हणजे बाहेरचं टेन्शन होतं त्यांना, बोलले असतील, ती स्वतःची समज स्वतःच काढते. ती कोणाला म्हणत नाही माझी केअर करा म्हणून सनी, ती दुसऱ्याची केअर करते, सगळ्याला आनंद देते, आनंदात ठेवायचा प्रयत्न करते. आणि तिचं जर एखाद्या वेळेस चुकलं तर ती स्वतः म्हणते मी कोण वागला असेल, मी कशाला बोलले असेल, ती इतकाच पश्चाताप करते. पण तुम्हाला सांगते मी, नवऱ्याला हा अजिबात पश्चाताप येत नाही कोणत्या गोष्टीचा. मी आता आज माझ्या बायकोला मी ओरडलोय, आजूबाजूच्या लोकांनी ऐकलं असं त्यांना खरंच पश्चाताप होत नाही आणि होणार नाही, कारण की महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. महिला ही एकदम कोमल आहे, तिच्यामध्ये माया आहे, सगळ्या गोष्टी तिच्यामध्ये भरलेल्या आहे आणि सहनशीलता पण तिच्यातच आहे. ती एक घरातली लक्ष्मी आहे दादांनो, आणि तिची केअर तुम्ही करा, तिचा मान सन्मान तुम्ही करा. खरंच मग तुम्ही जर ह्या गोष्टी केल्या ना, खरंच महिला दिन हा खरंच आपण आनंदात साजरा करू शकतो. जागतिक महिला दिन हा खरंच आनंदात साजरा करू शकतो. सर्वांना परत एकदा माझ्याकडून महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तेवढं तुम्ही करा हेच मला असं वाटतं. जय शिवराय, रामकृष्ण हरी सर्वांना. श्री स्वामी समर्थ.